की ज्यांनी ज्यांनी कर्तव्य दक्ष बजावलेलं आहे त्यांचाही सन्मान करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन पार पडले। मात्र या सोहळ्याला जिल्ह्यातला एकही मंत्री उपस्थित राहिला नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला तब्बल 2 पालकमंत्री आणि 2 मंत्री लाभले आहेत, तरीही एकही मंत्री ध्वजवंदनासाठी हजर न राहिल्यानं नागरिकांमधून नाराजी व्यक्त होतीये। जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव, सहपालकमंत्री संजय सावकारे दोघेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते, तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव देखील जिल्ह्यात उपस्थित असतानाही मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमापासून दूर राहिले। याबद्दल संबंधित मंत्र्यांकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। तर ध्वजवंदन कार्यक्रमाला अनुपस्थित राहणारे बुलढाण्याचे पालकमंत्री काय म्हणतात नेमकं, त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते बघूया। कालपासून माझी तब्येत बरी नव्हती, माझे खूप प्रयत्न होता जाण्याचा, परंतु तब्येत बरी नसल्यामुळं मी बुलढाण्याला जाऊ शकलो नाही आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही। त्याबद्दल समस्त बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी माफी मागतो। बुलढाण्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी अनुपस्थितीचं काय कारण दिलंय ते पाहूया। संजय सावकारेंचं म्हणणं आहे, शासनाच्या GR नुसार भंडारा येथे ते ध्वजवंदनासाठी गेले होते। तर प्रतापराव जाधव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आहेत, ते म्हणतात केंद्रीय मंत्री आणि राज्यातल्या ध्वजवंदनाशी काहीही संबंध नाही, पण जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी कळवलं असतं तर मी या ध्वजवंदनाला गेलो असतो, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्या वतीने हे स्पष्टीकरण समोर आलंय। केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला